ब्रेकिंग बातमीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैसे न भरल्याने उपचार केले नाहीत आणि त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय। प्रसूतीसाठी रुग्णात दाखल करून घेताना 10 लाख रुपये भरण्यास सांगत उपचार करण्यास रुग्णालयाने नकार दिल्याचा आरोप होतोय। या प्रकरणात भिसे कुटुंबियांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेत। पोलीस आज रुग्णालयात जाऊन या संदर्भात चौकशी करणार असून रुग्णालयातल्या डॉक्टरांचे देखील जबाब घेऊन पोलीस याचा अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सोपवणार आहेत। रुग्णालयातील सीसीटीव्ही देखील तपासले जाणार आहेत। यानंतर या रुग्णालयावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात धर्मादाय असून देखील रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय। इथे अनेक वेळा पैशांची मागणी आधी केली जाते। सरकारच्या अनेक योजना रुग्णालयाकडून दिल्या जात नसल्याचाही आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय। या रुग्णालयात कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येतेय। पुण्यातील नामांकित अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ज्या महिलेचा मृत्यू झाला होता त्या महिलेच्या कुटुंबाने जे मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले त्यानंतर आज अनेक संघटना आणि कार्यकर्ते पक्ष असतील ते आंदोलन जे आहे ते करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर जो आहे तो मोठा पोलीस बंदोबस्त आता लावण्यात आलेला आहे। बॅरिकेडिंग पोलिसांकडून करण्यात येते। खरं तर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या रुग्णालयाच्या आवारात दाखल झालेले पाहायला मिळतात। सगळ्या रुग्णालयाची पाहणी पोलिसांकडून केली जाते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आंदोलनादरम्यान म्हणून हा सगळा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। दुसरं पोलीस अधिकाऱ्यांकडून आज या रुग्णालयाच्या जे अधिकारी आहेत रुग्णालयाचे किंवा ज्यांनी ट्रीटमेंट खरं तर महिलेवरती केली होती, जी भिसे आहे मोनाली भिसे तिच्यावरती केली होती, त्यांची देखील चौकशी जी आहे ती करण्यात येणार आहे। सर्व सीसीटीव्ही या रुग्णालयाची तपासण्यात येणार आहेत पुणे पोलिसांकडून। त्यासाठी आता अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। जो अहवाल आहे तो अहवाल तयार करत राज्य सरकारला हा वैद्यकीय अहवाल पाठवण्यात येणार आहे। जबाब जो आहे ज्या नातेवाईकांसोबत इथले जे कर्मचारी होते किंवा ज्या नर्सेस होत्या भिसे कुटुंबासोबत त्या महिलेच्या नातेवाईकांसोबत जे होते त्यांचा जबाब जो आहे तो नोंदवला जाणार आहे। पण आज सगळ्या विरोधी पक्षांनी या हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पुणे पोलिसांनी दक्षता म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे। बॅरिकेडिंग आता पोलिसांकडून केली जाते। ही जी दृश्य तुम्ही पाहताय की सगळे अधिकारी आणि कर्मचारी या रुग्णालयाच्या आवारात दाखल झालेले आहेत आणि बॅरिकेडिंग मोठ्या प्रमाणात करत हॉस्पिटलची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून आज रुग्णालयातील जे कर्मचारी आहेत त्यांचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे। सगळे सीसीटीव्ही तपासून एक अहवाल जो आहे या सगळ्या प्रकरणाचा अहवाल तयार करून राज्य शासनाच्या वैद्यकीय कक्षाकडे तो पाठवला जाणार आहे आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती सगळी सुरू होईल। खरं तर जो जबाब आहे तो अलंकार पोलीस स्टेशनमध्ये रात्री या महिलेच्या नातेवाईकांचा नोंदवण्यात आला आहे आणि त्यानंतर आता पोलीस जे आहेत ते पुढची सगळी प्रक्रिया जी आहे ते पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि आज हा सगळा जबाब जो आहे तो नोंदवला जाणार आहे। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला सरकारकडून मिळणारे किती फायदे आहेत हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। 1 रुपया नाममात्र दरानं 99 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर 9 एकर जागा पुणे महापालिकेकडून बांधकाम करण्यासाठी ते देण्यात आली आहे आणि पुणे महापालिकेकडून बांधकाम करण्यासाठी अतिरिक्त SFI देखील देण्यात आलाय। दीनानाथ रुग्णालयात मिळकत कर आणि पाणीपट्टीमध्ये देखील मोठी सूट देण्यात आली आहे। या बदल्यात गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा करारनामा देखील केला गेला होता। तर दीनानाथ रुग्णालयाला राज्य सरकारकडून मिळणारे हे फायदे आपण स्क्रीनवर पाहतोय। या संदर्भातीलच पुढची बातमी आपण पाहतोय। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयात चौकशी करण्यात येणार आहे। पोलीस या संदर्भात दोन्ही बाजूंचे निवेदन घेऊन जिल्हा मेडिकल बोर्डात देणार आहेत आणि त्यानंतर मेडिकल बोर्डच्या अहवालानुसार पोलीस कारवाई करणार आहेत। मात्र जिल्हा मेडिकल बोर्डाचे अध्यक्षच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत। ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवारच चौकशीच्या फेऱ्यात आहेत। त्यामुळे दीनानाथची चौकशी अहवाल देणार तरी कोण असा सवाल इथे उपस्थित केला जातोय।
तर आपले प्रतिनिधी वैभव सोनोने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, घडलेला सगळा प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि या प्रकारावर अधिकची काय माहिती आहे, काय प्रशासन यावर पावलं उचलतंय, नेमकं काय कारवाई केली जाते? या प्रकरणामध्ये आता बऱ्याच प्लॅटफॉर्म्सवरती कारवाया ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। मी थोडी दुरुस्ती फक्त करतो। तुम्ही बातमी वाचत असताना सुरुवातीला पुणे महापालिकेकडून 1 वर्षाच्या 1 रुपयाच्या भाडेपट्ट्याने 99 वर्षासाठी 9 एकर जागा मिळाली असं आपण म्हटलेलं होतं। त्यात थोडी दुरुस्ती करून ही जागा राज्य सरकारकडून या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देण्यात आलेली आहे। पुणे महापालिकेकडून जे फायदे देण्यात येतात त्याच्यामध्ये अतिरिक्त FSI जो आहे तो म्हणजे अतिरिक्त बांधकाम करायची परवानगी जी आहे, या जागेवर जेवढी बांधकाम करायची परवानगी असते त्यापेक्षा अतिरिक्तच्या जागेवरती बांधकाम करण्यासाठीची परवानगी जी आहे ती धर्मादाय रुग्णालय असल्यामुळं दीनानाथ मंगेशकरला देण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे मिळकत कर असेल किंवा पाणीपट्टी असेल, या सगळ्यांना व्यावसायिक कर न लावता सामान्य दरानं त्यांच्याकडून हे कर्ज आहेत ते वसूल केले जातात आणि त्या बदल्यात जे गरीब रुग्ण आहेत किंवा महापालिकेच्या ज्या अंशदायी लाभ योजनेच्या रुग्णांसाठीची सुविधा आहे ती या रुग्णालयांना पुरवणं आवश्यक असतं। त्यासाठी हे रुग्णालय महापालिकेच्या पॅनलवरती सुद्धा आहे। हा सगळा भाग झाल्यानंतर आता या घटनेच्या अनुषंगाने, या प्रकरणाच्या अनुषंगानं काही महत्वाच्या घडामोडी घडल्यात, ज्यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री जे आहेत प्रकाश आबिटकर त्यांनी आरोग्य उपसंचालकांना या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि आरोग्य उपसंचालकांनी तातडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये एक समिती जी आहे ती गठीत केली आहे, ज्या समितीमध्ये एक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा असतील आणि हे सगळेजण आजच्या आज या रुग्णालयाला भेट देतील। 4 डॉक्टरांची ही समिती असेल, हे आजच्या आज ही भेट देतील आणि या संदर्भातला, या घटनेच्या संदर्भातला अहवाल जो आहे तो तयार करतील। ही झाली आरोग्य विभागाची कारवाई। दुसरीकडे पोलीस विभाग जी कारवाई करणार आहेत त्यानुसार काल रात्री सुशांत भिसे जे मयत महिला आहेत त्यांचे पती जे आहेत सुशांत भिसे, त्यांचा जबाब काल अलंकार पोलीस ठाण्यामध्ये पुणे पोलिसांकडून नोंदवण्यात आला आणि त्याच संदर्भानं आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जे डॉक्टर आहेत सुकृत घैसास, ज्यांच्यावरती या संदर्भात आरोप करण्यात आले ते आणि मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाकडून काही जबाब जे आहेत ते नोंदवले जातील। मात्र पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करायचे अधिकार नसल्यानं हे प्रकरण हे जिल्हा मेडिकल बोर्डाकडे जाईल आणि त्यामध्ये खरंच काही निग्लिजन्स झालाय का, मेडिकल निग्लिजन्सची केस असल्यामुळे पोलीस या प्रकरणामध्ये थेट गुन्हा दाखल करू शकत नाहीत। जे जिल्हा मेडिकल बोर्ड आहे या बोर्डाकडे हे सगळं प्रकरण जाईल आणि त्यानंतर जिल्हा मेडिकल बोर्ड जो अहवाल देईल त्या अहवालावरून पोलीस पुढची कारवाई करतील, हे आता जवळपास निश्चित झालंय। ही सगळी कारवाई जरी एका बाजूला होत असली तरी आता समाज माध्यमांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रतिक्रिया येतात। ही काही पहिली वेळ नाही मंगेशकर हॉस्पिटलच्या नावानं ओरड होण्याची। याचं कारण राज्य सरकारकडून केवळ 1 रुपयाच्या भाडेपट्ट्यावरती 99 वर्षासाठी 9 एकर जागा जेव्हा त्यांनी घेतली होती तेव्हा धर्मादाय आयुक्ताकडे जो करारनामा त्यांनी करून दिलेला होता त्यामध्ये प्रति रुग्ण केवळ 20 रुपये इतका दर जो आहे तो या रुग्णांना तपासण्यासाठीचा घेतला जाईल असं नोंदवण्यात आलेलं आहे। करारनाम्यातली ही अट आहे आणि या करारनाम्यावरती मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाची सही आहे। साधारण 2000 साली हा करारनामा करण्यात आलाय। अगदी महागाईचे दर जरी वाढवले, सगळं जरी केलं तरी पण आजच्या मितीला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये कमीत कमी 600 रुपयांपासून जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंत तपासणीसाठीचे दर जे आहेत ते घेण्यात येत आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये 2019 साली नवल किशोर राम हे पुण्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांच्याकडे एक तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि करारनाम्याच्या अटींचं उल्लंघन होतंय असं सांगत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करावी आणि जे अतिरिक्तचे पैसे वसूल केले जात आहेत ते वसूल करावेत अशी मागणी त्यावेळेस करण्यात आलेली होती। त्यानंतर 2019 साली जिल्हाधिकाऱ्यांनी या मंगेशकर रुग्णालयाला 100 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस जी आहे ती पाठवलेली होती। मात्र या सगळ्या संदर्भामधली कारवाई जी आहे ती पुढे जाऊ शकली नाही आणि ज्या करारनाम्याच्या अटी आहेत, ज्या धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवण्यात आलेल्या करारनामा जो आहे राज्य सरकार आणि मंगेशकर रुग्णालयामधल्या त्याच्या अटींचं पालन मंगेशकर रुग्णालय करत नसताना। पुढची बातमी देखील याच संदर्भात आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकारानंतर आता आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार 4 समितीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि ही 4 सदस्यांची समिती दीनानाथ हॉस्पिटलची चौकशी करणार आहेत। यात एका स्त्रीरोग तज्ज्ञाचाही समावेश असणार आहे। घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। तर या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। पाहूयात। आबिटकर साहेब, काय सांगाल, एकूणच जी काल पुण्यात घटना घडली या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेने काय तिची दक्षता घेतली? पुण्यातली कालची घटना ही
अतिशय मनाला सुन्न करणारी आहे, खूप अस्वस्थ करणारी आहे आणि साहजिकच याच्याबद्दलचा एकूणच उद्रेक आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वच माणसांच्या मनामध्ये दिसतोय। खरं तर हे एक धर्मादाय विश्वस्त नोंदणीखाली असणारं हॉस्पिटल आहे आणि 3 लाख रुपये दिले असताना सुद्धा 3 लाख रुपये भरायची तयारी असताना सुद्धा ज्या पद्धतीनं अधिक रकमेसाठी त्या पेशंट्सला तिथं ॲडमिट करण्याबद्दलची टाळाटाळ झाली आणि त्यानंतरची काही जी दुर्दैवी घटना घडली त्या सगळ्या घटनेची चौकशी करणं आणि त्या चौकशी झाल्यानंतर तात्काळ त्याच्यावरती जर दोषी आढळत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर यांच्यावरती कालच आपण त्यांची समिती नियुक्त केलेली आहे। त्या समितीचा निर्णय आल्यानंतर या संबंधित हॉस्पिटलवरती जी कारवाई करावी लागेल ते आपण कारवाई करणार आहोत। त्याचबरोबर या हॉस्पिटलची नोंदणी ही धर्मादाय आयुक्तांच्याकडे सुद्धा आहे आणि विशेषतः अशा पद्धतीचं जर काही एखादी नोंदणी सार्वजनिक न्यास नोंदणीच्या अंतर्गत असेल तर त्यांनीसुद्धा कशा पद्धतीनं रूल्स फॉलो केले पाहिजेत याच्याबद्दलची नियमावली आहे। शासनाचे काही त्याच्यासाठीचे सूचना आणि काही SOPs आहेत। त्या सूचनांचा सुद्धा जर योग्य पद्धतीनं अंमल केला नसेल तर त्या संदर्भात सुद्धा राज्याचे विधी व न्याय खात्याचे आरोग्य राज्यमंत्री सन्मान्य आशिषजी जयस्वाल हे या समितीचे प्रमुखसुद्धा आहेत। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सुद्धा या हॉस्पिटलच्या संबंधित घटनेच्या अनुषंगानं चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती अतिशय कठोर कारवाई होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। दरम्यान दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा धर्मादाय परवाना रद्द करून सरकारने जमीन ताब्यात घ्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा परवाना रद्द झाला पाहिजे। संभाजी ब्रिगेडची ही मागणी आहे की तात्काळ माननीय जिल्हाधिकारी यांनी धर्मादाय परवाना जो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दिलेला आहे तो तात्काळ रद्द करावा। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि राज्य सरकारला संभाजी ब्रिगेड आज तसा पत्रव्यवहार सुद्धा करणार आहे, तक्रार सुद्धा देणार आहे आणि तात्काळ सगळ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करावी। अन्यथा आज दिवसभरामध्ये उद्या दिवसभरामध्ये जर ही कारवाई झाली नाही संभाजी ब्रिगेड स्टाईलने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जाब विचारला जाईल। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची धर्मादाय परवानगी ही रद्द करावी आणि शासनाने दिलेली ती जमीन दीनानाथ मंगेशकर ज्या जमिनीवर आहे ती राज्य सरकारची जमीन आहे, ती सगळी जमीन काढून घ्यावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय। ही महिला भाजप आमदार अमित गोरखे यांचे PA सुशांत भिसे यांची पत्नी होत्या। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या महिलेवर उपचारांसाठी दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने 10 लाखांची मागणी केली होती। 3 लाख भरण्याची तयारी असतानाही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं नाही आणि दुसऱ्या रुग्णालयात भरती करताना त्यांचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तनिषा यांचा मृत्यू झालाय। दरम्यान रुग्णालयाने हे आरोप फेटाळलेत तर राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेत महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आणि कारवाईचे आदेश दिलेत। अमित गोरखेंनी पुणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे, तसंच संबंधित डॉक्टरांना बडतर्फ करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं नाही। आम्ही 2-3 वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो, ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचा PA असू दे काही असू दे, आम्हाला त्याशी घेणं देणं नाहीये, आम्हाला सुश्रुत घ्यायचं। सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं नाही। तिथं नेलं होतं, वेळेवर त्यांनी उपचार केला असता तर नक्कीच आमचा पेशंट चांगला घरात असता आणि आज ही वेळ आली नसते आमच्यावरती। खूप वाईट घटना घडली, त्या चिमुकल्या बाळांना ना खूप वाईट, आता त्यांच्यावर आता आईची ना खूप ती झालेली। मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन येतोय, त्यांच्या फोनला नाकारलं जातंय। त्याच्यानंतर वेगवेगळे आमदार आमच्या अमित गोरखे सरांचा फोन आला, त्यांच्या फोनला नाकारलं जातंय। आमचे विविध स्वीय सहाय्यक मित्र फोन करतायत, त्यांच्या फोनला नाकारलं जातंय। तर सामान्य माणसावर काय होत असेल या ठिकाणी? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशा हॉस्पिटलला आपण 1-1 रुपये दरांनी जर जमीन द्यायची आणि आपल्यासाठीच ते हॉस्पिटल कामाला येत नसेल तर त्याचा काय उपयोग?
मी प्रथम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीसाठी पाठवणार आहे. आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे. यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे. मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली. त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला. मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेमुळे तनिषा यांना आपला जीव गमवावा लागलाय. सत्ताधाऱ्यांच्या राजश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये एवढ्या उन्मादपणा येणे अशक्य आहे, असा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केलाय. तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना, पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही. इतका उद्दामपणा, इतकं निर्ढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं. हॉस्पिटलवरती कारवाई केली पाहिजे. फडणवीसांनी हिंमत असेल तर करावी, हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का? तुमची हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच. बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल, रस्त्यावर तुमच्याकडे कावळा सुद्धा भुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही. त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचा काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या असलेल्या पत्नीची पत्नी, जिच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेले असं सांगितलं जात आहे, तरीही त्या भिसे नावाच्या कुटुंबावर ही आफत आली. एका मातेचा करुण अंत झाला. काय करता तो देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत. तुमच्या समोर एक माता अशा पद्धतीने त्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये नाही आहेत. 20 लाख रुपये महाराष्ट्रामध्ये एक सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो का? पण जरा तुमची लेवल खाली आणा. एवढी वर सुद्धा नेऊ नका. हा महाराष्ट्र ठेकेदारांचा नाहीये. हा महाराष्ट्र ज्या काल माता तडफडून मेल्या भिसे, हा त्यांच्यासारख्यांचा महाराष्ट्र आहे.